नमस्कार, वेड झाडांचे या चॅनलमध्ये आपले स्वागत। आज या व्हिडिओमध्ये आपल्या परसबागेमध्ये कोणकोणता भाजीपाला निघतोय ते आपण पाहूया। हे टोमॅटोचं झाड आहे आणि या झाडावर भरपूर टोमॅटो पिकलेले सुद्धा निघालेले आहेत, पण मी आज कच्चे टोमॅटो काढत आहे चटणीसाठी। किती निघतात ते आपण पाहूया। अशा प्रकारे मी प्रत्येक टोमॅटो तोडून घेत आहे आणि आजच्या चटणीपुरते ते टोमॅटो नक्कीच निघालेले आहेत। टोमॅटोच्या चटणीला घालण्यासाठी ही कढीपत्त्याची 2-4 पानं सुद्धा मी घेत आहे। एवढा सुद्धा फुललेला आहे। शेंगा सुद्धा लागलेल्या आहेत। परसबागेमध्ये ही अशी सकाळी सकाळी फुलं सुद्धा फुललेली आहेत। कारल्याच्या वेलीला एकच कारलं चांगलं निघालेलं आहे, ते पण काढून घेत आहे। 3-4 कारली किडकीच निघाली। माझ्या परसबागेमध्ये हे एक पपईचं झाड आहे। मध्यंतरी वादळाचा वाऱ्याचा जो पाऊस झाला त्याच्यामध्ये हे झाड पूर्णपणे आडवं झालं होतं। मग आम्ही या झाडाला उभा केलं आणि खिडकीला बांधून ठेवलं। या झाडाला सुद्धा अशी पपईची 2 फळे मिळालेली आहेत। 25-30 पपया खाली पडून वाया गेल्या। त्याचा काहीच उपयोग झाला नाही, कारण त्या झाड खाली पडल्यामुळे खालीच पडून गेलेल्या होत्या। टेरेसवर गेलेल्या वेलाला अशा घेवड्याच्या शेंगा आल्या आहेत। आता मी त्या काढून घेत आहे। अशा भरपूर शेंगा आलेल्या आहेत। हे एवढं मोठं वांग्याचं झाड आहे आणि या झाडाला अशी वांगी लागलेली आहेत। ही वांगी मी काढत आहे। अशी एवढी वांगी निघालेली आहेत। आठवड्यातून एवढी वांगी निघतात। मला वांगी विकत आणायची गरज लागत नाही।